सर काय सांगाल तुम्ही? आता रुग्णांची माहिती घेतली, आत जाऊन आले, किती लोक रुग्ण जखमी आहेत, किती लोक सिरियस आहेत? आजची घटनामध्ये 25 पेक्षा जास्त जो लोक आहे ते इंजर्ड आहे. सर्व इंजर्ड लोकांचा या हॉस्पिटलमध्ये आणि आणखी साईन हॉस्पिटलमध्ये एक उपचार चालू आहे. त्यांच्या व्यतिरिक्त त्यामध्ये 4 लोकांची जो अनफॉर्च्युनेटली डेथ झालेली आहे आणि पोलीस आणि जो आमचे हेल्थ विभागचे डिपार्टमेंटचे डॉक्टर्स आणि आणखी जो स्टाफ आहे ते जो इंजर्ड आहे त्यांची ट्रीटमेंटचा उपचार वगैरे करत आहे. ज्यावेळी मला ही बातमी कळाली त्या ताबडतोब मी त्या ठिकाणी दाखल झालो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी प्रवेशद्वारामध्येच ती बस घुसली होती आणि त्या ठिकाणी BSTची ती मोठी बस इलेक्ट्रिक बस होती आणि ती बस त्या ठिकाणी घुसली होती. 5 ते 6 गाड्या त्या ठिकाणी जवळजवळ त्या अपघातामध्ये संपूर्णपणे इंज्युर्ड झाल्या होत्या आणि बरेचसे नागरिक सुद्धा त्या ठिकाणी जखमी होते. बरंचसं रक्त सुद्धा त्या ठिकाणी सांडलं होतं आणि मी त्या ठिकाणून थेट भाभा हॉस्पिटलला आलो. भाभा हॉस्पिटलला जवळ 31 जखमींना या ठिकाणी दाखल केलं होतं. त्यापैकी 3 जण मृत पावले होते आणि बाकीचे उपचार सुरू होते. उपचार दरम्यान 1 जण अजून गेला आणि 3 जण जे कोहिनूरला शिफ्ट केले होते कोहिनूर हॉस्पिटलला त्या ठिकाणी अजून 1 जण दगावलेला आहे आणि दोघांवरती उपचार सुरू आहेत. बाकी सायन हॉस्पिटलला 4 जण आहेत, त्यापैकी 1 ICU ला आहेत आणि 5 जण आहेत ते हबीब हॉस्पिटल जे खासगी आहे त्या ठिकाणी त्यांचे उपचार सुरू आहेत. त्या ठिकाणी बस अपघाताला बस काही कारवाई करण्यात आली. स्थानिक नागरिकांचे आरोप आहे की मद्यपान करून या बाबतीमध्ये कोल्हापूर स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ अटकही केलेली आहे आणि नक्कीच त्याची मेडिकल करून जी काही त्याच्यावर कारवाई करायची ती कुठल्याही प्रकारचं त्याला हे करणार नाही तर त्याच्यावर कडक कारवाई जर का दोषी असेल आणि निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाईल. स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की बऱ्याचशा बस चालक आहेत ते नव्याने भरती करण्यात आले आहेत, त्यामुळे अशा चालकांच्या हाती त्या बसेस दिलेल्या आहेत, त्यामुळे अपघात या बाबतीमध्ये निश्चितपणाने माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण बेस्ट प्रशासनाशी एक बैठक घेऊन या संदर्भात जर ड्रायव्हर याचे दोषी असतील आणि पुढे सुद्धा भविष्यामध्ये असे प्रकार होऊ नये यासाठी ती काळजी आपण घेणं आवश्यक आहे आणि जे वाहतुकीचे नियम आहेत आणि त्या अनुषंगाने जे ड्रायव्हर्स आहेत त्या ड्रायव्हर्सना तशा सूचना किंवा तसं ट्रेनिंग व्यवस्थित दिलं गेलं की नाही याची सुद्धा पाहणी करणं फार आवश्यक आहे. त्यामध्ये जवळपास 300 मीटर जो ड्रायव्हर आहे तर त्यांना बरपडत आहे स्थानिक मोठ्या प्रमाणात नाराज. खरोखरच अंगावरती काटा आणणारा असा प्रसंग आहे आणि तो कोणाच्याही आयुष्यामध्ये काय कुठेच घडू नये अशा प्रकारची दुर्दैवी घटना. पण निश्चितपणानं या बाबतीमध्ये जे काही झालेलं आहे त्याची सखोल चौकशी निश्चितपणाने होईल. माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब स्वतः ह्याच्यामध्ये जातीने लक्ष देत आहेत आणि आपले फडणवीस साहेब सुद्धा स्वतः जातीने दोघांचंही लक्ष संपूर्णपणे ह्याच्यावर आहे. माझ्या 2-3 वेळा संपर्क पण साधला कशा पद्धतीने इथे उपचार सुरू आहेत याची पण चौकशी त्यांनी केलेली आहे आणि जसं मंगेशजींनी सांगितलं त्या प्रकारे सुद्धा जर का काही रुग्णांना जर काही मदत लागली खाजगी रुग्णालयात सुद्धा तर संपूर्णपणे मदत संपूर्ण खर्च हा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. असं काही नाही, या अफवा सर्व आणि वस्तुस्थिती आहेत. आमचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वच या ठिकाणी आहेत आणि स्वतः त्या संपूर्ण नियंत्रण आपले डॉक्टरांसोबत आमचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वतः लक्ष देऊन आहेत आणि त्याच्यावर निश्चितपणे प्रत्येक रुग्णाजवळ आमचा एक कार्यकर्ता आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यावर निश्चितपणे सर्व माहिती जी काही येते ती योग्य आहे.